यानंतर एक मोठी बातमी थोड्याच वेळात गर्जना होणार आहे। मीरा भाईंदरमध्ये राज ठाकरे थोड्याच वेळात राज ठाकरे यांच्या गाड्यांचा ताफा मीरा भाईंदरमध्ये जाऊन धडकणार आहे। त्यांचं आजची खरं तर राज ठाकरे यांची मीरा भाईंदरची भेट ही एक वेगळी दिशा मराठी आणि माय मराठीच्या आंदोलनाला देणारी ठरेल का हेच आता पाहावं लागेल। मराठीच्या मुद्द्यावर राज ठाकरे काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। थोड्याच वेळात राज ठाकरे मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची तोफ धडाडणार आहे। मीरा भाईंदरमध्ये ते दाखल होणार आहेत। तसंच मराठीच्या मुद्द्यावर आता राज ठाकरे काय बोलणार या संदर्भात सगळ्यांनाच उत्सुकता लागली आहे। तर आपण पाहतो एक महत्त्वाची अपडेट। मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे थोड्याच वेळात मीरा भाईंदरमध्ये दाखल होत आहेत। तर या संदर्भात थेट माहिती घेण्यासाठी जाऊयात। राजकुमार गुप्ता आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत मीरा भाईंदर परिसरामधून। राज, तू आता कुठे आहेस आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कशा प्रकारे तयारी करण्यात आलेली आहे? कारण राज ठाकरे येणार म्हटल्यावर सगळे मनसैनिक, आणि राज ठाकरे हे केवळ मनसैनिकांचेच नाही तर अवघ्या महाराष्ट्राचे आणि मराठी बांधवांचे आपण एक प्रकारे म्हणूया आदर्श आहेत किंवा आपण क्रेज आहे राज ठाकरे यांची असं सुद्धा म्हणू शकतो। तर याविषयी काय सांगशील? सध्या काय वातावरण आहे तिकडे? तुम्ही बघू शकता आम्ही बोरीवली देवी पाया मिळते आणि तिथे राज ठाकरे 10 मिनिटांमध्ये होणार आहे। तुम्ही बघू शकता जे पेट्रोल स्टेशन खाली सगळे कार्यकर्ता आहे म्हणजे उत्साहामध्ये उभे आहे आणि राज ठाकरे वेळ बघत आहे। पोलीस प्रशासन मधून हे बंदोबस्त केला आहे आणि हा मनसेचे जे कार्यकर्ते आहेत तिथे उभे आहेत आणि त्यांच्या जाणीव यांच्या मन काय आहे जे नंतर हे उभे आहे काय काय आमच्यासोबत मनसेचे पदाधिकारी आहेत त्यांच्या जनवे काय राजसाहेब या ठिकाणी मोठा उत्साहाचं वातावरण आहे मराठी आणि सध्या जो मीरा रोडमध्ये प्रकरण घडलेलं एका मराठी माणसाने ज्या पद्धतीचं मराठी माणसाबद्दल असभ्य भाषेत बोललेला मराठी बोलणार नाही त्या विषयावरती वाद झाल्यानंतर मराठी लोकांनी मोर्चा काढला। त्याचा मराठी माणसामध्ये खूप रोष निर्माण झालेला, असंतुष्टता निर्माण झालेली आणि त्यामुळे आता जो मराठी माणसाचा 8 तारखेला जो उत्साह दाखवला पोलिसांनी एवढ्या अटक करून सुद्धा मराठी माणसाला उतरत होते आणि त्या मराठी माणसाचं एक अभिनंदन करण्यासाठी त्यांचा आभार व्यक्त करण्यासाठी माननीय राजसाहेब आणि आम्ही त्याच्यासाठी तुमच्या उत्साहात त्या ठिकाणी मराठी मराठी माणसाचा जो उत्साह आहे ते तुम्ही बघू शकता। तर जे मनसेचे कार्यकर्ता आहेत ते उभे आहेत। तुम्ही व्हिडिओ माध्यमातून तुम्हाला दाखवतो की हा किती कार्यकर्ता आहे। मीरा रोड जाऊन नंतर राज ठाकरे साहेब इथे येणार आहे। हा जो मनसेचे कार्यकर्ता आहे तिथे उभून त्यांच्या वेळ बघत आहे की किती वेळ लागेल। 10 ते 15 मिनिटांमध्ये नक्कीच राजकुमार, खरं तर आपण आपल्याला आठवत असेल की 2 आठवड्यांपूर्वी ज्यावेळी अशाच प्रकारे जेव्हा आंदोलन करण्यात आलं होतं आणि मनसेचा हा झेंडा मोर्चा निघाला होता, कुठल्याही प्रकारचा झेंडा खरं तर यात नव्हता, मात्र केवळ मराठीसाठी आणि मराठी माणसानं एकत्र यावं या आवाहनासाठी, मराठी वाचवण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला होता। आणि आता त्यावेळी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात लोक दाखल झाले होते आणि आता सुद्धा राज ठाकरे यांच्या स्वागतासाठी म्हणू नका किंवा राज ठाकरे यांना पाहण्यासाठी म्हणू नका, अनेक मराठी जण इथे एकवटलेले आहेत, मराठी बांधव एकत्र आलेले आहेत। मागे तुझ्या मनसेचे अनेक सैनिक असतील, त्यांच्याशी आपण संवाद साधूया का? राज ठाकरेचा वेळ बघत आणि मराठी माणसासाठी राज ठाकरे मीरा भाईंदरमध्ये येत आहे आणि जी घटना घडली होती ते नंतर आज राज ठाकरे देवी पाड्यामध्ये येणार आहे आणि मनसेचे कार्यकर्ता सोबत भेट घेऊन नंतर ते मीरा भाईंदरमध्ये जाणार आहे। नक्कीच धन्यवाद राजकुमार या सगळ्या माहितीबद्दल। तर आपण पाहतोय की राज ठाकरे यांच्या स्वागतासाठी अनेक जण सध्या मीरा भाईंदरमध्ये दाखल झालेले आहेत आणि राज ठाकरे थोड्याच वेळात मीरा भाईंदरमध्ये पोहोचणार आहेत। आपल्या कार्यकर्त्यांना ते संबोधित करणार आहेत। तसंच केवळ मनसैनिक नाही तर अनेक मराठी भाषिक इथे दाखल झालेले आहेत।